छत्रपती संभाजीनगर शहराला मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 रुपये प्रति महिना देण्यात यावा, या 3 मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। प्रहार संघटनेतर्फे शुक्रवारी रात्री मशाल आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी रात्री 10 वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गुलवाडी येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली। बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू शेतकऱ्यांना न्याय, हिंदू शेतकऱ्यांना न्याय। यावेळी सुमारे अर्धा तास घोषणाबाजी देत आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती। पूर्ण सभागृह चालतं, परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतं। त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणताच विरोधी पक्षही तयार नाहीये, बोलायला तयार नाही आणि सत्ताधारी तयार नाहीये। आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची आणि दिव्यांगांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र करू। या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलंय, तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका, नाहीतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल। ओके, हिंदू हा शब्द कुठून आला? हिंदू शेतकरी, हिंदू मतदान, बच्चू भाऊ तर सेक्युलर आहेत, सर्व आम्ही सेक्युलर आहोत, परंतु आम्ही सर्व जाती धर्मासाठी लढतोय, शेतकऱ्यासाठी लढतोय। परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू है, एक है तो सेफ है, या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे। मग आज एक आहे तर सेफ नाही आहे का तुम्ही? आज शेतकरी म्हणजे निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का? येणाऱ्या काळामध्ये पुन्हा 5 वर्षांनी निवडणुका लागणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।